माझं नाव सारिका. माझं वय 25 आहे. गावातली सगळी लोक दारूच्या कारखान्यावर दारू बनवण्यासाठी जायची आणि माझा नवरा पण त्यांच्या सोबतच जायचा. तो खूप घरी दमून यायचा. नुकतंच माझं लग्न झालेलं. माझ्या इच्छा अपेक्षा काही समजत नव्हतं. त्याला फक्त जेवण बनवण्यासाठी, घरातलं काम करण्यासाठी घरातली एक मोलकरीण म्हणून हवी होती. म्हणून त्याने माझ्याशी लग्न केलं होतं. दारू बनवण्यासाठी त्या कारखान्यात तिथं महिला पण जात असायच्या. माझा नवरा हा खूप शांत स्वभावाचा होता. त्याला माझ्याकडे बघायला सुद्धा टाइम नव्हता. दररोज उठून तो कामाला जायचा. दररोजचा नित्यक्रम चालूच होता. मुकादम हे एका वर्षाचे पैसे एकदमच घरी द्यायचे. त्यामुळे नवऱ्याला सुद्धा काही केल्या कामावर जावंच लागायचं. दारू बनवण्याच्या कामामुळे त्याला दारू प्यायची सुद्धा सवय लागली होती. घरी येताना तो थोडीशी तरी घेऊनच यायचा. घरी आल्यानंतर लगेच झोपून जायचा. आमच्या शेजारचा तो निखिल हा माझ्याकडे टक लावून बसायचा. माझा नवरा घरी आला की तो असा कुठेही पडायचा. मग मी त्या निखिलला बोलवायचे आणि त्याला व्यवस्थित झोपवायचे. निखिलला बोलवल्यानंतर निखिल पटकन लगेच यायचा, कारण तो माझ्याकडे लक्ष देऊनच असायचा. निखिलचं सुद्धा वय 25 होतं. नुकताच तो पण कॉलेज सुटलं होतं. शिक्षण पूर्णपणे बंद केलं. काही दिवसानंतर तोही दारूच्या कारखान्यावर कामाला जाणार होता. मग एक दिवस काय झालं, माझा नवरा दारू पिऊन जास्त आला होता. दारासमोर गटार होती, त्या गटारीत तो पडला. मी निखिलला बोलावलं, तेवढ्यात निखिल पण आला. निखिलने त्याला कसा बसा बाहेर काढला आणि मी आणि निखिल माझ्या नवऱ्याला त्याच्या रूममध्ये आणून सोडलं. गटारीत पडल्यामुळे गटारीतली घाण ही निखिलच्या कपड्याला लागली होती. माझ्या साडीला सुद्धा लागली होती. मी म्हटलं निखिलला, निखिल तू इथे बस, मी फ्रेश होते. तेवढ्यात माझी साडी भरलेली होती. मी तशीच बाथरूममध्ये गेले. बाथरूममध्ये गेल्यानंतर मी साडी फेडली आणि साडी धुवायला लागले. निखिल माझ्या मागे मागे बाथरूमपर्यंत आला. बाथरूमच्या दाराला होल होतं, त्यातून तो माझ्याकडे पाहू लागला. साडी फेडली होती, मी साडी धुवत होते. मी साडी घातली. मला 15 मिनिटं लागली. गटारीची घाण त्या साडीला लागली होती. तसा निखिल गपचिप येऊन पलंगावर बसला. मी साडी व्यवस्थित करून बाहेर आले. मला माहितीच नव्हतं निखिलने मला बाथरूममध्ये पाहिलं होतं. मी निखिलला म्हटले, निखिल इकडे ये, इथे बाथरूम आहे, इथं कपडे स्वच्छ धुवून घे, व्यवस्थित कर. निखिल बाथरूममध्ये गेला आणि कपडे धुवून स्वच्छ करून आला. एकदम पाऊस चालू झाला. आता निखिलला घरी जाता येत नव्हतं. मी त्याला म्हटलं, निखिल मी चहा करते, बस इथं. निखिलला चहा करण्यासाठी किचनमध्ये गेले. किचन हॉलमधून सगळा दिसत होता. निखिलची नजर माझ्या शरीरावरच होती. तो मला वरून खाली, खालून वर पाहत होता. खूप वाईट नजरेने, खूप वाईट वासनेने त्याने मला मन भरून पाहिलं. मी चहा बनवला, घेऊन आले. समोर चहा ठेवून दोघे पण चहा प्यायला लागलो. माझे डोळे निळे होते. एखाद्या पुरुषाला पाहिलं ना तर तो घायाळच होईल असे. निखिल माझ्या डोळ्यांकडे पाहत राहिला. दिसायला तशी मी खूप सुंदर होते आणि शरीराने सुद्धा एकदम मजबूत. पाऊस जास्त असल्यामुळे घरातली लाईट पण गेली. आता मी मेणबत्ती शोधू लागले. मेणबत्ती माझ्या बेडरूममध्ये होती. बेडरूममध्ये मी गेले. तेवढ्यात मागे मागे निखिल आला. निखिलने मेणबत्ती समजून माझा हातच पकडला. निखिलला वाटले मेणबत्तीच आहे म्हणून निखिलने हात पकडला. तर निखिलला समजलं हा कोणाच तरी हात आहे. तो म्हणाला, वहिनी मेणबत्ती सापडली. मी म्हटलं, अरे निखिल तो माझा हात आहे. निखिलने हात सोडला नाही, हात जवळ घेतला. तेवढ्यात मी पण निखिलच्या जवळ आले. निखिल माझ्या कमरेवर हात ठेवला आणि निखिल मला जवळ घेऊ लागला. निखिलला नाही नाही म्हणत मला निखिलने जवळ घेतलं आणि माझ्यासोबत नाही नाही ते करू लागला. निखिलला काय जमत नव्हतं, कारण निखिल हा तरुण मुलगा आणि त्याला काय कळणार. पण निखिलने माझ्यासोबत नको नको ते करायला सुरुवात केली. माझी अंधारामध्ये पूर्ण साडी काढली, सगळे काढले. त्याने सुद्धा त्याचे सर्व कपडे काढले. मग मलाही पूर्ण उत्साह आला होता. मलाही समजत नव्हतं. माझा नवरा मला हातच लावत नव्हता, कारण त्याला फक्त काम 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 असे समजत होतं.
इतके दिवस झाले आपल्या बायकोच्या काही इच्छा अपेक्षा असतील का नसतील याचा काहीतरी विचारच केला नाही. निखिलने माझी जशी साडी काढली तशी माझ्या अंगामध्ये काठाच आला. मी लगेच बेडवर पडले. निखिल माझ्या अंगावर पडला. मी शांत झोपून राहिले. निखिलला काही जमतच नव्हतं. जसं निखिलला सगळ्या गोष्टी समजल्या तसं मला पण दुखायला लागलं. मी ओरडू लागले. घरामध्ये कोणीच नव्हतं. सासू सासरे कामाहून आले नव्हते. मला कोणत्या गोष्टीचं भानच राहिलं नाही. मी सगळे आता निखिलच्या स्वाधीन झाले होते. निखिललाही नंतर समजल्यानंतर सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या. त्या रात्री माझ्यासोबत निखिलने हवं तसं केलं. मीही निखिलला पूर्णपणे सपोर्ट केला होता. मलाही खूप मजा येत होती. निखिल मनासारखं करत होता. तेवढ्यात अचानक लाईट येते. लाईट आल्यानंतर माझी साडी ही मला सापडतच नाही. निखिलला त्याची पॅन्ट सापडत नाही. सगळे कपडे इकडे तिकडे पडले होते. मी पटकन साडी पाहिली, कुठे आहे उचलली आणि घालायला सुरुवात केली. निखिललाही मी म्हणत होते, निखिल आता बास कर, खूप झालं आणि हे आपल्या दोघांमध्येच राहू दे, कोणाला सांगू नकोस असं सांगून मी निखिलला साडी घालायला सुरुवात केली. निखिलने पण त्याचे कपडे घालायला सुरुवात केली. निखिल आता माझ्याकडे पाहत पण नव्हता. निखिलचा आता माझ्यातला पूर्ण इंटरेस्ट कमी झाला होता. ती रात्र मी विसरू शकणार नव्हते. दुसऱ्या दिवशी माझा नवरा सकाळचा उठला आणि कामाला गेला. निखिल तसा घरीच असल्यामुळे तो माझ्याकडे टक लावून बसला होता. मी घरातली खरकटी भांड्याची पाणी बाहेर टाकायला गेले तर निखिल मला बाहेर दिसला. नवरा कामाला गेल्यामुळे निखिलला मी बोलावून घेतलं. त्याच्यासोबत मी खूप गप्पा मारल्या आणि मी निखिलला माझ्या बेडरूममध्ये घेऊन गेली. तिथे गेल्यानंतर निखिलने आतली कडी लावून घेतली. नंतर लाईट घालवली. कारण आदल्या दिवशी लाईट गेल्यानंतर जे करताना आनंद होत होता तसा आनंद निखिलला आता लाईट घालवून घ्यायचा होता. निखिलने माझा ड्रेस काढायला सुरुवात केली. कारण की मी त्या दिवशी ड्रेस घातला होता. ड्रेस काढायला सुरुवात केली. त्याने स्वतःचे सुद्धा कपडे काढले होते. तो आता शर्टवरच होता. त्याने टी शर्ट घातला होता. त्याचे कपडे लगेच निघले. माझा ड्रेसही काढला. त्यानंतर त्याने मला घट्ट धरला आणि नको नको ते करायला लागला. मी त्याला समजावत होते की निखिल आता बास झालं, काल जे केलं ते बास झालं, आता नको. इथून पुढे आपल्या दोघांमध्ये संबंध खूप लांब जातील. त्यावर तो म्हणाला, नाही ग, काय नाही होत, तू कर, काय झालं तर आपण पाहूया. असं म्हटल्यानंतर मला सुद्धा खूप छान वाटलं. मग मी त्याला पूर्ण सपोर्ट दिला. मी त्याला घट्ट धरला आणि माझ्या मनाला जसं वाटेल तसं मी त्याच्याकडून करून घेतलं. कधी तो बेडच्या पलीकडे बसवायचा, कधी तो टेबलवर बसवायचा आणि असं वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही नको नको ते केलं. कपडे घालून नंतर तो घरी निघून जायचा. नंतर नवरा आला की नवरा येऊन गपचिप झोपायचा. असं निखिलने दररोज माझ्या घरी यायला सुरुवात झाली. दररोज तो असं करायचा. दररोज घेऊन यायचा. एक 8-15 दिवसामध्ये मला दिवस गेले. एक दिवस मला सकाळची खूप थंडी ताप आली. मी माझ्या नवऱ्याला सांगितलं, अहो माझी तब्येत बरोबर नाहीये, तुम्ही आज सुट्टी घ्या. असं म्हणून नवऱ्याला सुट्टी घ्यायला लावली. आम्ही दोघेजण दवाखान्यात गेलो तर डॉक्टरांनी मला चेकअप केलं. डॉक्टरांनी माझ्या नवऱ्याला सांगितलं की तुमच्या बायकोला दिवस गेले आहेत, पेढे वाटा. हे ऐकून माझ्या नवऱ्याला धक्काच बसला. नवरा म्हणला, लग्न झाल्यापासून मी एकदाही घरी नाही आणि माझ्या बायकोला दिवस गेले तरी कसे. नवऱ्याच्या डोक्यामध्ये तो राग होता. नवऱ्याने मला घरी आणलं आणि विचारायला सुरुवात केलं. मी सांगितलं नवऱ्याला की मला तुमच्यामुळे दिवस गेले आहे. नवरा खूप चिडायला लागला. मी सांगत होते नवऱ्याला, अहो मला तुमच्यामुळेच दिवस गेले आहेत. नवरा म्हणला, शक्यच नाही, तुझं काहीतरी बाहेर चालू आहे, बरोबर ना. तू कुणाला तरी घरी बोलावतेस, नाहीतर कोणाकडे तरी जातेस, काहीतरी चाललेलं आहे तुमचं. असं म्हणून नवऱ्याने मला त्या दिवशी बेल्टने मारलं. मी ओरडत होते, मला मारतच होता. माझ्या पाठीवर पूर्ण वण झाले होते. तोंड सुजलं होतं, डोळे सुजले होते, माझं पूर्ण शरीर सुजलं होतं. तरी मी नवऱ्याला निखिलबद्दल काही सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी निखिल घरी आला. माझा नवरा कामाला गेला होता.
पण नवरा कामाला गेल्यानंतर दुपारची सुट्टी करून आला होता. मी आणि निखिल घरामध्ये गप्पा मारत होतो. मी कालची सगळी हकीकत निखिलला सांगत होते. निखिल माझ्यावरती खूप प्रेम करायचा, तसं माझा नवराही माझ्यावर प्रेम करत नसायचा. मी निखिलला सगळ्या गोष्टी सांगत होते. माझा नवरा दुपारचा घरी आला. तो दरवाजात थांबून सगळं ऐकत होता. त्याने आता दारू पिली नव्हती. त्याला माझंच टेन्शन होतं. तो दरवाजात थांबून कान देऊन ऐकू लागला. माझ्या आणि निखिलच्या गप्पा झाल्यानंतर आम्ही दोघेही माझ्या बेडरूममध्ये गेलो. निखिल दरवेळीप्रमाणे आतली कडी लावली, पण बेडरूमची खिडकी उघडीच होती. माझा नवरा हळूच घरात आला आणि टेबलवर उभारून खिडकीतून आत पाहू लागला. तशी मी निखिलला माझं शरीर सुजलेलं दावत होते. माझ्या पाठीवर किती वण झाले आहेत ते दाखवत होते. निखिलने हळूहळू माझी साडी काढली, वरचे कपडे काढले, खालचे कपडे काढले आणि मी उलटी फिरवून पाठीवरचे वण दाखवत होते. निखिलला त्या वनावर हात फिरवून माझ्यावर प्रेम करत होता. त्यालाही त्याच्या डोळ्यामध्ये खूप पाणी येत होतं, कारण की मी खूप सहन केलं होतं. निखिलने मला तसं बेडवरती पाडला आणि माझं शरीर पूर्ण चोळू लागला. माझ्या शरीराची खूप आग होत होती. मला खूप त्रास होत होता. मी निखिलला म्हटलं, निखिल, अरे माझं शरीर खूप त्रास होतोय. निखिल काय ऐकतच नव्हता, कारण निखिलला दरवेळीप्रमाणे माझ्या शरीराशी खेळायचं होतं. निखिलने मला सोडलं नाही. एक 5 मिनिटं झालं. माझ्या तोंडून खूप आवाज येत होता. घरात कोणी नसल्यामुळे आवाज अख्ख्या घरामध्ये घुमत होता. पण माझा नवरा खिडकीतून माझ्याकडे पाहत होता. मलाच माहीत नव्हतं, कारण निखिल जसा दाबायचा तसं खूप आवाज व्हायचा. मी ओरडायचे. एक 5 मिनिटं झालं. आमच्या दोघांमध्ये खूप काही झालं. निखिलने मला सोडलंच नाही. तेवढ्यात माझ्या नवऱ्याने दरवाजावर लाथ मारली. दरवाजा एकदम उघडला. नवरा आतमध्ये आला. तसं त्याने मला बेडवर पडलेलं पाहिलं. निखिल माझ्या अंगावर होता. माझे पाय निखिलच्या गळ्यामध्ये होते. हे पाहून मी शॉकच झाली. मला काहीच कळेना, सुचेना काय करावं ते. निखिलने त्याची पॅन्ट घातली आणि पळू लागला. तेवढ्यात माझ्या नवऱ्याने त्याला पकडलं, खिडकी मागचं दांडकं काढलं. नवऱ्याने निखिलच्या डोक्यामध्ये मारलं. तसं निखिल खाली पडला. निखिलला जोराचा मारा लागला होता. नवऱ्याने दांडकं फेकून दिलं आणि कमरेचा बेल्ट काढला आणि नवरा मला मारायला लागला. नवऱ्याला कळलं होतं आता मला जे दिवस गेले ते कोणामुळे गेले होते, आणि मी नवऱ्याला काहीच सांगितलं नव्हतं. नवऱ्याला आता समजलं होतं की माझी बायको अशी कोणासोबत तरी काहीतरी करते. मी कामाला गेल्यानंतर ह्या असे घरामध्ये चाळे चालू असतात. त्याचा राग त्याच्या मनामध्ये होता. त्याने बेल्टने मला मारायला सुरुवात केली. तशी मी खूपच ओरडू लागली. शेजापाजारची लोक ऐकत होती, पण काय करणार, त्यांनी मला दररोज असं करताना पाहिलं होतं. कोणी सुद्धा माझ्या मदतीला आलं नाही. नवऱ्याने मला खूपच मारलं. मारल्यानंतर नवरा दरवाजा कडी लावून गेला. तेवढ्यात निखिल सुद्धा शुद्धीवर येऊन पळून गेला होता. आता माझं कोणीच नव्हतं. माझ्या स्वभावामुळे माझ्यावर खूपच अंगलट आलं होतं. माझ्या नवऱ्याने आता मला सोडण्याचा विचार केला होता. निखिल सुद्धा पळून गेला. त्यानंतर निखिल कधी दिसलाच नाही. माझं शरीर खूप वाईट झालं होतं. नवऱ्याने माझ्यासोबत आता काही करायला सुरुवात केली होती, पण निखिलसारखी मजा माझा नवरा देत नव्हता. नवरा आता माझ्या शरीरासोबत काही करायला लागला होता, कारण तो एक मला धंदा करणारी बाई समजत होता. काही दिवसानंतर मला तो सोडून जाणार होता. माझ्या शरीराची पूर्ण दोघांनी वाट लावली होती. त्याच दिवशी माझे सासू सासरे घरी आले. मला बघताच तर ते माझ्या शरीरावर पूर्ण वण होते. मी रडत बसली होती, कारण मला असं पाहिल्यानंतर माझा नवरा तरी करणार काय. तसेच निखिलला मी लवकरच घरी पाठवत होते, पण त्या दिवशी निखिल हा माझा आवाज ऐकून त्याला खूपच उत्साह आला होता. तो काय ऐकतच नव्हता. माझा आवाज वाढेल तसं निखिल जास्तच करत होता, पण माझ्या नवऱ्याने रंगे हात पकडल्यामुळे खूपच प्रॉब्लेम झाला. माझ्या नवऱ्याने त्याच्या आई वडिलांना खरोखर सांगितलं आणि मला घरातून हाकलून दिलं. हाकलून दिल्यानंतर मी जाणार तरी कुठे? निखिलच्या घरी जाणार तर निखिलला सुद्धा मारलं होतं.
निखिल सुद्धा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता. मी शेवटी निखिलकडे जाण्याचा प्रयत्न केला. निखिलला हॉस्पिटलमध्ये कुठे टाकले आहे हे शोध घेण्याचा प्रयत्न केला. मी निखिलपर्यंत पोहोचले. निखिलला डोक्यामध्ये जास्त मार लागल्यामुळे निखिलचा 4-5 दिवसानंतर मृत्यू झाला. कारण दांडूक हे निखिलच्या डोक्यामध्ये बरोबर मेंदूच्या ठिकाणी लागलं होतं. पोलीस केस झाली. पोलीस माझ्या नवऱ्याला घ्यायला घरी आले. एक छोट्याशा गोष्टीमुळे, म्हणजे तशी गोष्ट छोटी नव्हती, मोठीच होती, पण एका दांडक्यामध्ये निखिलचा जीव गेला होता. नवऱ्याला घेऊन गेल्यानंतर मी पुन्हा माझ्या घरी आले. घरामध्ये सासू सासरे होते. खूप भांडणाचं वातावरण तयार झालं होतं. माझ्या अशा स्वभावामुळे माझा नवरा पण जेलमध्ये गेला होता. आता गावात सुद्धा गोष्टीची चर्चा झाली होती. गावातील लोक सुद्धा माझ्याकडे चांगल्या नजरेने पाहत नव्हते. सासू सासरे सुद्धा मला त्याच वासनेने पाहायचे. माझा सासरा तसा तरुणच होता. काही दिवसानंतर माझे सासू सासरे कामाला जायचे, पण सासऱ्याचे गुडघे दुखत असल्यामुळे सासरा घरीच राहायचा. सासू फक्त कामाला जायची. सासऱ्याच्या डोक्यामध्ये होतं की माझ्यासोबत करावं. सासू कामाला गेली की माझ्या सासऱ्याने मला माझ्या रूममध्ये नाही ते माझ्यासोबत नको ते करायचा. पण ह्या गोष्टीची मी कुठेच वाच्यता केली नव्हती, कारण मी आधीच माझ्या नवऱ्यापासून दूर गेले होते. सासऱ्याने सुद्धा मला भरपूर केलं. म्हणावं तसं केलं, कारण माझं वय एवढं काय झालं नव्हतं. मला काही दिवसानंतर या गोष्टी बरोबर वाटना झाल्या. नवरा घरी आल्यानंतर मी हे गाव सोडण्याचा प्रयत्न केला. माझ्या नवऱ्याने आणि मी हे गाव सोडलं, कारण की सासरा सुद्धा माझ्यासोबत नको त्या गोष्टी करायला सुरुवात केली होती. मी ही गोष्ट नवऱ्याला सांगितली. नवरा समजूतदार होता, शांत होता, त्यामुळे नवऱ्याने माझ्या गोष्टी ऐकून घेतल्या. नाहीतर असा नवरा शक्यतो कोणाच्या नशिबी नसतो. कोणीच गोष्ट ऐकून घेत नाही आणि आपल्या बायकोला सपोर्ट करत नाही. माझी चूक झाली होती, मी मान्य केली. नवऱ्याला सगळ्या गोष्टीची माफी मागितली आणि आम्ही दोघांनी गाव सोडला. गाव सोडून जाऊन शहरामध्ये राहिलो. तिथे गेल्यानंतर अशा गोष्टींचा प्रसंगच झाला नाही. नवऱ्यालाही चांगला जॉब मिळाला आणि मीही घरची काम करायला सुरुवात केली. कोणी येत नव्हतं, जात नव्हतं. मी माझं आयुष्य असं रस्त्यावर पडलेलं पाहिलं होतं. त्यामुळे मी नंतर अशी चूकच करण्याचा प्रयत्न केला नाही. तर प्रेक्षकांनो, आपले एका वाईट सवयीमुळे तो संबंध किती लांबवर जातो पहा. त्यामुळे अशा गोष्टी जर आपल्या आसपास फिरत असतील तर त्या गोष्टींच्या नादी लागू नका आणि त्या गोष्टींच्या संपर्कात येऊ नका. नाहीतर आयुष्याची धुळदाण झालीच म्हणून समजा. आणि सोबत राहणाऱ्या व्यक्तीवर तेवढा विश्वास हवा आणि त्या व्यक्तीने सुद्धा विश्वासघात करायला नको. त्यामुळे एकमेकांवर विश्वास ठेवा आणि त्या विश्वासाचे तंतोतंत पालन करा. नवरा बायकोचं नातं हे एका विश्वासावर अवलंबून असतं. प्रेक्षकांनो, व्हिडिओ कशी वाटली लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब